सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 ओकर कटावरी ठेवोनिया, होकर कटावरी ठेवोनिया, कर कटावरी ठेवोनिया, तुलसी हार राम कृष्ण हरि जय जय 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 राम प्रभु पाहता रोजनी सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, साधनी तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, साधनी तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताची जोडी, जोडी बहुत सुकृताची जोडी, सुकृताची जोडी, सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा,
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम विधि विरहिणी बोले विरहिणी बोले चंद्रमा करीतो उभा रागे माया चंद्रमा करीतो बारागे माय न लावा चंदन अंगे न घाला विंधण वारा लव चंदन अंगीन घाला विंधन हारी विणा शून्य से दारू गे माये माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा हरि वीणा शून्य माये माझे जीविते तुम्ही कावणे माझे जीविते तुम्ही कावणे माझा बडिया तो पंढरीचा राणाव माये माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा माझा बळीया तो पंढरीचा राणाव माये माझे जीविते तुम्ही कावणे माझे जीविते तुम्ही कावणे नंद नंदनु हा घडी घडी आणा नंदनो घडी घडी कया विणन वाचती प्राणाव माये माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा दया विना न वाचते प्राण हो माये माझे जीविते तुम्ही कावणे ना जीविते तुम्ही कावणे ना माझा बळीया तो पंढरीचा राणाव माये माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा माझा बळीयात पंढरीचा राणा हो माये माझे जीविते तुम्ही कावणे ना माझ्या जीविते तुम्ही कावणे ना बाप रखमादेवर विठ्ठल गोविंदो बाप रखमादेवर विठ्ठल गोविंद अमृतपान गे माये माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा अमृत पान माये माझे जीविते तुम्ही कावणे ना माझे जीविते तुम्ही कावणे माझा बळीया तो पंढरीचा राणाव माये माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा माझा बळीयात पंढरीचा राणा हो माये माझे जीविते तुम्ही कावणे ना माझे जीविते तुम्ही कावणे ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई कृष्ण वेदिये वीरगिनी बोले कृष्ण वेदिये वीरगिनी बोले कृष्ण वेदिये वीरायिनी बोले कृष्ण वेद
चंद्रमा करीतो उभा रागे माय चंद्रमा करीतो उभा रागे माये चंद्रमा करीतो उभा रागे माये नलवा चंदन अंगिना घाला विंजन वारा नलवा चंदन अंगिना घाला विंजन वारा नलवा चंदनु विंजना वारा नलवा चंदनु अंगिना वारा हरि विना शून्य से दारू की माये हरि विना शून्य से दारू की माये माझे जीवीचे तुम्ही का होणे ना माझे जीवीचे तुम्ही का होणे ना हरि विना शून्य से दारुगे माये हरि विना शून्य से दारुगे माये माझे जीवीचे मायेना माझे जीवीचे तुम्ही का होणे ना माझा बळीया तो माझा बळीया तो माझा बळीया तो पंढरीचा नाव माय माझा बळीया तो माझा बळीया माझा बळीया माझा 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 बळीया तो पंढरीरा नाव माय माझा बळीया तो पंढरीरा नाव माय माझे जीवीचे तुम्ही का होणे ना माझे जीवीचे तुम्ही का होणे ना माझा बळीया तो पंढरी बनातो राव माझा माझा बळीया तो पंढरी माझा माझा बळीया तो पंढरीया माझा बळीया तो पंढरीराव पंढरीचा राणा हो माई राणा हो माय माझा माझा बळीया तो माझा बळीया तो माझा बळीया तो माझा बळीया तो पंढरीचा राणा हो माई माझा बळीया तो माझा बळीया तो ना माझा माझा
ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय गंगागिरी महाराज की जय गिरिजा महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय संत की जय विठ्ठल 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 कृष्णे वेधिली विरहिणी भोली चंद्रमा करीतो उभा रागे माये न लावा चंदन अंगीन घाला विंजन वारा हरी विणशून्य शेजा आरोग्य माये माझे जीवीचे तुम्ही एका हो नेणा माझा बडिया तो पंढरीचा राणा हो माये नंद नंदन हा घडी घडी आणा तया विण न वाचते प्राणाव माये माझे जीवीचे तुम्ही का हो नेडा माझा बळीया पंढरीचा राणाव माये बाप रखुमा देवी वरो विठ्ठलो गोविंदो अमृत पान गे माये माझे जीवीचे तुम्ही का हो नेडा माझा बडियात पंढरीचा राणावय पांडुरंगा गुरु प्रथम मन पांडुरंगा गुरु प्रथम मन हरी चरण संततिया समचरण सर्वजन सांद्रिलांबुधाभं जगन्निहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरादेशितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शोचिः शीलः समुदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने संत जगद्गुरु तुकोबराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा श्री ज्ञानेश आश्रम झोळे खांडगाव विठ्ठल रुक्मिणी ज्ञानोबाराय तुकोबराय चतुर्थ मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन रौप्य महोत्सव त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबराय गाथा पारायण सोहळा ज्यांच्या कुशल नेतृत्वातून ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह पार पडत आहेत श्री ज्ञानेश भक्त कल्याणजी महाराज पवार त्यांच्या आश्रमावर त्यांच्याच मार्गदर्शनाने आणि त्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम चालू आहेत। एरंडे मळा गणेशवाडी झोळे खांडगाव खंडेश्वर मळा तरुण मित्र मंडळ समस्त ग्रामस्थ खांडगाव झोळे त्याचप्रमाणे
चे ज्ञानेश्वर महाराज गुंजाळ, भगवान महाराज डमाळे संयोजक आणि हरिभक्त नवनाथ महाराज मस्के, नवनाथ महाराज आंधळे, रकटे महाराज, रामभाऊ महाराज, दयानंद बाबा, गोरख शास्त्री, भरत शास्त्री, विठ्ठल महाराज शेळके आणि सर्व महाराज मंडळी, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, भजने मंडळ, गायक वादक मंडळ, महाराज मंडळ, सर्वांना धन्यवाद. मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन रौप्य महोत्सव, तुकोबऱ्यांचं वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, त्यानिमित्ताने असणारा हा सेवेचा योग. तसं उद्या बेटामध्ये सप्ताह सुरू होत आहेत, तसा आदला दिवस आम्ही मोकळाच ठेवीत असतो नियोजन करता. आता कल्याण महाराजांचा कार्यक्रम म्हटल्यावर त्यांनी आग्रह केला यावंच लागेल, तर सकाळी सुद्धा बेटात गर्दी असते, त्यामुळं तिथून वेळेवर निघणं होत नाही, त्यामुळे उशीर होत असतो. बराच वेळ झालेला आहे, म्हणून आपण जास्त वेळ न घेता लवकरच आटपून घेऊ. 7 दिवस भरपूर कीर्तन आपण ऐकलेले आहेत, म्हणून आज खूप आपण लांबवलं पाहिजे असं काही नाही आहे. काला म्हटल्यानंतर एक बंधन असतं. एते चंसकला पुसकृष्टस्तु भगवान स्वयं. कृष्ण चरित्र ते बालचरित्र, मथुरेतील चरित्र नाही, द्वारकेतील चरित्र नाही, तर गोकुळातील चरित्र. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. 11 वर्ष भगवान गोकुळ वृंदावनामध्ये होते, 14 वर्ष मथुरेत आणि 100 वर्ष द्वारकेत. असा 125 वर्षाचा कालावधी आहे. या 125 वर्षापैकी हा 11 वर्षाचा जो काळ आहे बालचरित्र, ज्याचं वर्णन काल्याच्या कीर्तनात केलं जातं. कोण आहे कृष्ण? आयुष्यभर परमार्थ केला, आम्हाला कृष्णही कळला आणि त्या गोपी कळेना. महाराज गवळणी कळणे आहेत का सोपं आहे का? लोक म्हणतात म्हणा एक गवळण, झाली गवळण सुरू. डोळे मुरडीत 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 राधा चाले, वारी आने कुंडल हाले. अशी डोळे मुरडणारी राधा होती का होती? राधाही कळेना आणि कृष्णही कळेना आपल्याला. श्रीमद भागवतामध्ये राधा शब्दाचा उल्लेख नाही, म्हणून बरेच लोक असं म्हणतात की, काहींचं मत आहे की राधेचा कृष्णाशी काही संबंधच नाही. एक खूप शिकलेला माणूस भेटला आम्हाला, तो म्हणजे मी कृष्णचरित्र खूप ऐकलं, पण साधू संत राधा राधा म्हणतात, राधेचा कृष्णाशी काहीच संबंध आलेला नाही. मी विचारतो मला काय काय वाचलं तुम्ही? पण मी भागवत वाचला, बाकीचे ग्रंथ वाचले का? राधेचा काही संबंध नाही असं कसं म्हणतात महाराज? अनेक पुराणामध्ये उल्लेख आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये राधा चरित्र विस्तृत आहे. शिव पार्वती संवादामध्ये माता पार्वतीने भगवान शिवाला प्रश्न विचारला की राधेबद्दल कोणी का बोलत नाही, मला राधेचं चरित्र ऐकायचं आहे. भगवान शिवाने सांगितलं राधा चरित्र हे गुप्त चरित्र आहे, मी सुद्धा आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही. आणि कारण भगवान कृष्णाची ती इच्छा नाही आहेत लोकांनी सांगावं म्हणून, पण तुझी जिज्ञासा म्हणून मी सांगतो. आणि म्हणून विस्तृत असं राधेचं चरित्र भगवान शिवाने पार्वतीला सांगितलं ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये. स्कंद पुराणामध्ये सुद्धा राधेचा उल्लेख आलेला आहे. अशा 4-5 पुराणांमध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणून राधेचा कृष्णाशी काही संबंध नव्हता किंवा राधा हे नाव नवीनच कुठलं काढलं असं नाही आहे. राधा भगवान कृष्णाचंच एक स्वरूप आहे.
भगवान कृष्णाचंच जसं श्रीकृष्ण म्हटल्यानंतर श्री म्हणजे राधा आहेत. राधा आणि कृष्ण अभिन्न आहेत आणि म्हणून त्यामध्ये राधा किंवा गोपी. श्रीमद भागवतामध्ये राधा शब्दाचा जरी उल्लेख नाही तरी राधेचा उल्लेख नाही असं नाही आहे. असं काही नसतं की नावाचा उल्लेख केला पाहिजे. आपण व्यवहारामध्ये पाहतो की एखादा आदर्श पुरुष असेल त्याचा नामोल्लेख नाही करीत आपण, किंवा प्रेम जिथं असेल तिथं प्रेमाच्या ठिकाणी सुद्धा नामोल्लेख करीत नाही. आता कोणी कोणाचं नाव घेतं. पूर्वीच्या काळात नवरा बायको एकमेकांचं नाव घेत होते का हो? आजचं नाही सांगत मी, पूर्वीचं. पर्यायी शब्द म्हटला जातो, प्रेमामध्ये नामोल्लेख करीत नसतात. राधा ही शुकाचार्यांची गुरु होती. राधेचं नाव घेतल्याबरोबर शुकाचार्यांना समाधी लागायची महाराज, आणि 7 दिवसात परीक्षेचं मुक्त करायचं म्हणून नाव घेतलं नाही. पण राधेचंच नाही, भागवतामध्ये कुठल्याच गोपीचं नाव नाही आहे. एकाही गोपीचं नाव आहे, फक्त गोप्य उचुहो एवढंच उल्लेख आलेला आहे. गोपीचं नाव आलेलंच नाही आहेत. मग राधा अपवाद नाही आहेत, कोणत्याच गोपीचं नाव नाही. मग गोपीचा काही संबंध नाही असं म्हणता येईल का? नाही. कोण आहे गोपी? गोपी इंद्रिय ही भक्तिरसम पिबतीस गोपी. गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती म्हणजे गोपी. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझे विठोबाचे मुख गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मध्ये सुख देई देवा. डोळे भरून त्या परमात्म्याला पाहायचं, कान भरून ऐकेन तुझे गुण, कान भरून त्याला ऐकायचं, डोळे भरून त्याला पाहायचं आहे. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्ती रसाचं पान. कृष्ण भक्ती साधारण भक्ती नाही आहे. शुकाचार्यासारखे वेडे होतात. ज्यांनी जन्मता संसाराचा त्याग केला ते शुकाचार्य. ब्राह्मणाचे पोरं एक खेळासी भ्याली, ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेरी आली, हे नागवेची पळून गेली रे. बारा वर्ष मातेच्या उदरात राहिले, कापत कापत बाहेरी आली, नागवेची पळून गेली रे. पळून गेले महाराज. यम प्रवर्जंतम वेदमवेद कृत्यम दैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनीदोस तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मि. पुत्र 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 म्हणून शुकाचार्यांच्या मागे व्यास धावत होते. यांनी मागं ओळून पाहिलं नाही महाराज, ते शुकाचार्य आहे. नानारंभे निहि रूपे शुके नुठिजे कंदर्भे, का भस्मे वंद्योद्दीपे घृते जेवी. रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही, ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला भाळतात. काय रूप आहे? जगातील सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या सौंदर्याचे बरोबर येणार नाही. त्रिभुवन कमलौ तमालवरणौ रविकर गौरवांबरं दधाने कपूरजगतुला नृताननाजं विजयसखे रते
भीष्माचार्य स्तुती करताना सांगतात, या त्रिभुवनातील ब्रह्मांडातील सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या सौंदर्याची बरोबरी होणार नाही, इतका तो सुंदर आहे. सगळे सुंदर पदार्थ फिके आहेत महाराज. काय सुंदरता आहे. शुकाचार्य सुद्धा वेळे झालेत. वर्हापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं विभ्रतवासुकनकगभिषं वैजन्तीं जमाला रन्ध्रान् वेणुरधर सुधया पूरयन् गोवरन्दे वृंदारण्यं सुपदरमणं प्राविशद् गीतकीर्ति वृंदारण्यं सुपदरमणं प्राविशद् गीतकीर्ति रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर भू, कानात कनेराची फुलं, गळ्यामध्ये वैजंतीमा, हातात बासरी. त्या बासरीच्या छिद्रात अधरामृत होतीत आहेत. रंध्राण वेणुरधर सुधय भूरयन् गोप वृंदय. त्या वेणूच्या छिद्रात अधरामृत होतीत आहेत. त्यातून निघणारा स्वर तुझ्या मुरलीचा ध्वनी कल्पित पडला गाणी विव्वळ झाले अंतकरणी. मी घरधंदा विसरले आहारे जावरिया कैसी वाजवली मर्दी. वेणू वेणू वाजवला, साधारण वेणून येतो. या वेणूचा स्वर जेव्हा कैलासात भगवान शिवाच्या कानावर पडला ना, भगवान शिवाने समाधी सोडून दिली महाराज. ब्रह्मदेवाच्या हातातले वेद गळून पडले. बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी. शिव समाधि वो लगाए ऋषि मुनि की नारियां, वेद पढ़त ब्रह्म भूले भूले ब्रह्मचार्य, वेद पढ़त ब्रह्म भूले भूले ब्रह्मचारी. बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी. रंभा समताल चुकी भूली नृत्यकारी, रंभा समताल चुकी भूली नृत्यकारी. यमुना जल उलटी भयो शुभ आज भारी, यमुना जल उलटी भयो शुभ आज भारी. बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी. या वेणूचा स्वर रंभेच्या कानावर गेला. रंभा समताल चुकी भुली नृत्यकारी, यमुना जल उलटी बह्यो शुभ आज भारी. वेणूचा स्वर यमुनेवर आदळला, यमुना उलटी व्हायला लागली महाराज. यमुना जल स्थिर स्थिर वाहे,
रवी मंडळ चालता स्तब्ध होय शेषकूर्म वराग चकित राहे भाळा स्तन देव विसरली मा यमुना उलटी व्हायला लागले यमुनेत तरंग निर्माण व्हायला लागले जणू यमुना तरंग रूपे हाताने भगवंताला आलिंगन देऊ इच्छित आहे यमुनेत भवरे निर्माण व्हायला लागले अगं सखी भवरे नाही आहेत यमुनेच्या गालावरची खडी आहेत संपूर्ण विश्वाला मोहित करणारी ही वेणू आहेत कृष्ण कोणी साधारण बालक नाही आहे त्या भगवंताच्या दर्शनाची इच्छा 3 प्रकारचे अनुराग भक्तिशास्त्रात सांगितले पूर्वानुराग मिलनानुराग विरहानुराग अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाची तीव्र जिज्ञासा आहे अजून दर्शन झालेलं नाही याला पूर्वानुराग म्हणतात रुक्मिणींना ज्या वेळेला सुदेव ब्राह्मणांनी कृष्णाचं वर्णन करून सांगितलं वर्णन ऐकल्यानंतर कृष्णाचे विवाह करण्याची इच्छा झाली रुक्मिणीची आणि रुक्मिणीने भगवान कृष्णाला पत्र पाठवलं 7 श्लोकाचं पत्र आहे पत्र फार सुंदर आहे पण ते पत्र मी इथं वाचून दाखवत नाही कारण प्रायव्हेट पत्र आहे कोणाचं प्रायव्हेट पत्र समाजामध्ये कशाला वाचायचं बरं रुक्मिणीने कृष्णाला पत्र पाठवलं श्रुत्वान गुणान भुवन शृण्वतान ते हे भगवान मी तुमचे गुण माझ्या कानाने श्रवण केले या त्रिभुवनामध्ये तुमच्यासारखं सुंदर कोणी नाही आहे एका श्लोकात भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलं एका श्लोकात भगवंताच्या गुणाचं वर्णन केलं एका श्लोकामध्ये भगवंताच्या ऐश्वर्याचं वर्णन केलं एका श्लोकामध्ये भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन केलं एक एक शब्द महत्वाचा आहे अनेक लोक पत्र लिहितात लांबलचक पत्र लिहितात एकही मुद्दा नाही पत्र मुद्दे सुद्धा असावे नाही का नाहीतर दोघे गप्पा करत एक म्हणले आमचे ते असे आहेत म्हणले पत्र पाठवलं म्हणले वाचताच येईना शेजाऱ्यात दाखवलं तिलाही वाचता येईना असं काय दिलं म्हणजे ते तुझं तरी बरं आहे म्हणले आमचे तर असे त्यांचं त्यांनाच वाचता येत नाही एकदा दोघी चर्चा करीत होत्या एक म्हणले आमचे तर असे आहेत त्यांना जर बाजारात पाठवला ना मिरची सांगितलं बटाटे आणतात वांगे सांगितले कांदे आणतात ते दुसरे शेजारी म्हणले मग मिरच्या जागेवर वांगे आले वांग्या जागेवर कांदे आले तरी भाजी तर होतेच ना मग आमचे तर असे आहेत ते जर बाजारात गेले मी जर पाठीमागून आले दोघांची जर भेट झाली तर ते म्हणतात बाईसाहेब तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं बघा स्मरणशक्ती विढाला 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 रुक्मिणीने पत्र पाठवलं अजून भगवंताचं दर्शन झालेलं नाही भेट झालेलं नाही आहेत पण दर्शन होण्याच्या आधी दर्शनाची तीव्र इच्छा याला पूर्वानुराग म्हणतात अखिया हरि दर्शन की प्यासी अखिया हरि दर्शन की प्यासी हरि दर्शन की प्यासी हरि देखो चाहत कमल नयन या ठिकाणी संगमनेर तालुक्याचे आमदार मान्य अमोलभाऊ खताळ ते या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
बरं, काय हरकत नाही. विठाला 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 देखो चहत कमल नयन को निस्दिन रहत उदास अखिया हरि दर्शन की प्यास. हे भगवान, हे डोळे तुझ्या दर्शनाकरता व्याकुळ झाले. या डोळ्यांना तुझ्या दर्शनाची तहान लागली आहेत. एकदा मीराबाई भजन करीत असताना, भगवत दर्शनाची तळमळ असताना एक कावळा आला, मीराबाईच्या अंगावर बसला, चोच मारू लागला. मीराबाई त्या कावळ्याला सांगते, कावळ्या, कागा चुनी चुनी खाइए सब अंगन का मांस, दो नयनन को मत खाइए पिया मिलन किया. अरे कावड्या, सगळ्या अंगाचं मांस खाल्लं तरी चालेल, पण माझ्या दोन डोळ्याला स्पर्श करू नको, कारण या दोन नेत्रांनी मला माझ्या परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे. किती व्याकुळ. दिल दिया तो एतबार की हद थी, प्राण दिया यह तो तेरे प्रेम की हद थी, मर गए और खुली रही आंखें यह तो तेरे इंतजार की हद थी. मर गए और खुली रही आंखें, न जाणे मेल्यानंतर मौतीला काय होणं येईल, आशा आहेत ना. उद्धव जेव्हा गोकुळामध्ये आला ना, ते एका गोपीने उद्धवकडे निरोप दिला. उद्धव, माझा निरोप सांग कृष्णाला. नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. मेल्या त्या गवळणी त्यांची झाली राख, येऊन या तेथे वाजवी वेणू. हाचा निरोप आहेत. सांगत्या कृष्णाला, त्या गोपिका मेल्या, त्यांची राख झाली, आता त्या राखेवर उभं राहून तरी वेणू वाजव, त्याशिवाय मुक्ती त्यांना मिळणार नाही. महाराज किती तळमळ आहेत. भगवत दर्शन करता तळमळ असावी लागते. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे एक शिष्य होते. ते स्वामीजींना म्हटले, स्वामीजी, एवढ्या वर्षापासून मी आपल्या आश्रमात राहतो, मला अजून कुठलंही दर्शन नाही, कुठलाही साक्षात्कार नाही. आज मला भगवंताचा साक्षात्कार घडवा, भगवंताचं दर्शन घडवा. स्वामीजी म्हणले, चल गंगा स्नानाला. गंगा स्नान करता करता तुला दर्शन घडवतो. त्याला पाण्यात नेलं, छातीत क्या पाण्यात नेलं, मुणकं धरलं, दाबलं पाण्यात. मुणकं पाण्यात दाबले तर गुदमरायला लागलं ना. घाबरला तो, झटका दिला, बाजूला झाला. महाराज, काय करताय तुम्ही? मी मेलो असतो ना, श्वास बंद पडला होता माझा, नाकात पाणी गेलं असतं. कसं काय वाटलं तुला? वरून विचारतं कसं काय वाटलं? किती तळमळ वाटली पाण्याच्या बाहेर निघताना. पाण्याच्या बाहेर निघण्याकरता जेवढी तळमळ तुला वाटली ना, तेवढी तळमळ जेव्हा भगवत दर्शनाची तुला वाटेल, त्या दिवशी माझ्याकडे ये, त्या दिवशी मी तुला भगवंताचं दर्शन घडवेल. अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाची तळमळ असावी लागते. हाय पूर्वानुराग. कै येता देखेन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून या माप. येऊ येऊ येई धावून या विलंब का वाया, लावेला कृपाळी विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, कोठे गुंतलीस ना माय विश्वव्यापके. नकरी नकरी नकिर्या ताळ सव्यरू वावया, प्रकट कैसा दुर्यंतरो. ने घे माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधा. अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाची तीव्र जिज्ञासा निर्माण होणे हा पूर्वानुराग आहे. अशा प्रकारची तीव्र जिज्ञासा जेव्हा निर्माण होते, तेव्हा भगवान परमात्मा येतात ना, प्रगट होतात. आणि तो आहे भगवंताचा मिलनानुराग. त्या परमात्म्याशी मिलन, काय त्या परमात्म्याचं रूप आहेत महाराज.
तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हास्य, कमल नयन हास्य वदन हास्य. तुझे निधळे कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन, ओ कमल नयन हास्य वदन. हे हालकारे कृष्णा डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्णा डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्णा डोलकारे, कृष्णा डोलकारे. घडिये 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 गुज बोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. हालकारे कृष्ण डोलकारे, कृष्ण डोलकारे, घडिये घडिये मुझे बोलकारे, घडिये 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 मुझे बोलकारे. कोटी चंद्र एकत्रित आले तर त्या परमात्म्याच्या स्वरूपाची बरोबरी होणार नाही, इतकी सुंदरता आहेत. परमात्म्याच्या सुंदरतेशी चंद्राची उपमा का दिली जाते बरं? कारण चंद्राच्या ठिकाणी लावण्य आहे. लावण्य म्हणजे चित्ताला आकर्षण घेणारं सौंदर्य, त्याला लावण्य म्हणतात. आणि तो परमात्मा लावण्याचा सागर आहे. लावण्य सागर हरी, परमानंदो परमानंदो, छंदे छंदे वेणु वाजे, त्रिभुवनी गणो गाजे, छंदे वेणु वाजे, त्रिभुवनी गणो गाजे. लावण्य सागर हरी, परमानंदो परमानंदो परमानंदो, छंदे छंदे वेणो वाजे, त्रिभुवनी गणो गाजे, छंदे छंदे वेणो वाजे, त्रिभुवनी गणो गाजे. लावण्याचा सागर आहेत. त्याच्या सौंदर्यापुढे सगळे सुंदर पदार्थ विकेत महाराज. त्या परमात्म्याचं मिलन, रूप माधुर्य, स्वर माधुर्य, काय त्याचं रूप आहे. नाही तर काहीचं तोंड पाहिलं की दिवसभर कामच होत नाही. काही लोक कायम अपयशीच, संसारात अपयश, शेतीतही अपयश, नेमकं जे पीक केलं त्याचं भावच पडले, नाही तर विकून टाकतो मग भाव वाढतो. कधी कधी ठेवतो भावही कमी होतो, मालही सडून जातो. व्यापारातही तसंच, व्यापार माल घेताना भाव राहतो, घेतल्यावर पुन्हा उतरतो. राजकारणात तसंच, कायम पार्ट्या बदलतो पण कायम पडलेल्याच पार्टीला. हा ज्या पार्टीत गेला ती पार्टी पडली, याला पार्टी ते कोणी स्वीकारित नाही. कारण पार्टीवाले म्हणून हा लगे पार्टी पडती, याला पार्टीतच घेणं नको. कायम यश, यश हा त्या परमात्म्याचा गुण आहेत. हा एका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जिथ. अगाय सद्गुणा भाग्यवंता, अगाय सद्गुणा भाग्यवंत, समग्र लक्ष्मीची या कांता, समग्र लक्ष्मीची या कांता. अगाय सद्गुणा भाग्यवंता, अगाय सद्गुणा भाग्यवंता, समग्र लक्ष्मी या कांता, समग्र लक्ष्मी या कांता. समग्र यशाते दुधरिता, समग्र ऐश्वर्य
समगाय षडगुणा भाग्यवंता समग्र लक्ष्मीच्या कांता समग्र यशात येतो धरता समग्र ऐश्वर्यता तुझंगी समग्र अवदारे लक्षणी समग्र ज्ञान शिरोमणी समग्र वैराग्याची खाणी यामध्ये यश हा पहिला गुण परमात्म्याचा आहे आणि परमात्म्याची भक्ती करणाऱ्याला कधी अपयश येत नाही असा असणार भगवान त्या परमात्म्याचं मिलन वल्लभाचार्यावर फार सुंदर वर्णन करतात अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतिरखिलं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरं मधुर वेणू त्या वेणूच्या दिशेने सर्व गोपी धावतात गोविंद वेणू मनुमत्तमय नृत्यम दोन प्रकारच्या वेणूचं वर्णन दाखवतात येतं एक वेणुगीतातील वेणू आणि एक रासलीलेतील वेणू शरद पौर्णिमेचे निर्मल रात्र चंद्राचा शीतल प्रकाश कुमुदीचा सुगंध भ्रमराचा गुंजार व यमुनेचा कलर व मंद मंद वाऱ्याच्या झुळका आणि त्यामध्ये वेणूचा मधुर स्वर तो स्वर जेव्हा त्या गोपींच्या कानावर येतो महाराज आपापल्या हातातले कामं सोडून त्या गोपी धावतात चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ हिने केला नंदाचा बाळ हिने केला नंदाचा बाळ याने केला नंदाचा बाळ याने केला कल्पनेची सासू हिचा बहुत तिचा हिचा बहुत तिचा 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 देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नातो देह भाव ठेवून बाई ब्रह्मपदी नातो चला 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 गोविंद चला बाई चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चला गोपिंदो एक निघाली पण सासूने अडवलं पूर्वीच्या काळातल्या सासवा फार जहाल होत्या बरं का आजच्या सासवांचे काय हाल आहेत त्यांचे त्यांनाच माहिती बिचाऱ्यांना बाकी बाहेर बोलूही शकत नाही नाही का आपण पूर्वीच्या सासवा जहाल होत्या सासू जे सुनीला आणि ते आसू तिला म्हणावं सासू सासू आणि सुना दोघे चालल्या शेतात सुनबाई पडून सासूबाई माग एकीने विचारलं आज तर सून पडून सासू मग हा त्याला का सासूची किंमत आहे का चालली तोंड घेऊन पुढं
दुसऱ्या दिवशी सुनबाई मागं राहिली. आज तर सासू पडून सुन मागं. हां, टांगड्या मोडल्या ना त्याच्या. कशी चालली तिने काय करावं बरं. तिसऱ्या दिवशी ती सासूबाई सोबत चालायला लागले. कारण पुढे गेल्यावर सासू बोलली, मागं राहिल्यावर बोलली. तिसऱ्या दिवशी सोबत चालायला लागले. आज तर सासू सुना सोबत चालल्या. ओ माझी सवत आहे ना, सोबत नाही चाललं तर काय. कल्पनेची सासू हिचा, बहुतची जाचू हिचा, बहुतची जाचू. देह भाव ठेवून पाये ब्रह्मपदी नाचो. देह भाव ठेवून पाये ब्रह्मपदी नाचो. देहभावाचा त्याग करून परमात्म्याकडे जायचं आहे. या लागी शरीर सांडवा की जे सकळ गुणांचे लोण उतरजे संपत्ती मधुसांडी जे करवंडी करून. भगवंतांनी स्वागत केलं. या गोपींना आपलं स्वागत आहे. स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणी. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. या गोपींनो, शरद पौर्णिमेची रात्र आहे. काल आहे तुम्ही एकांतात. त्या गोपींचा भाव पाहिल्यानंतर भगवान परमात्मा रासलीला करतात. हाय मिलनानुराग. जेवढ्या गोपी तेवढी रूप भगवंताने घेतले आणि भगवान रासलीला करतायत. रास रचो हे, रास रचो हे, यमुना के निरे तीरे रास रचो हे. रास रचो हे, रास रचो हे, यमुना के निरे तीरे रास रचो हे. रास रचो हे, रास रचो हे, यमुना के नीर तीरे रास रचो है. रास रचो हे, रास रचो हे, यमुना के नीर तीरे रास रचो हे. तालन पे कमाल माल मालन पे वृंदावन विपिनो बिहार बंसी बटोपी. रास रचो हे, रास रचो हे, यमुना के नीर तीरे रास रचो हे. रास रचो हे, रास रचो हे, यमुना के नीर तीरे रास रचो हे. रासलीला. जेवढ्या गोपी तेवढी रूप भगवंताने घेतलेत. रास क्रीडा वृंदावने खेळेंद वदन मेळे उद्धरी यदुकुळे कुलदीपके. संत नंददास महाराज रासलीचं वर्णन करतात. देखो री नागारी नट निरंतर कालिंदी तट गोपी नक्के मध्य राजे मुकुट की लटक है. देखो री नागारी नट निरंतर कालिंदी तट गोपी नक्के मध्य राजे मुकुट की लटक है. अचुली की निकट पितांबर के चटक कंडल किरण रवि रत की अटक. कंडल किरण रवि रत की अटक. ततते ततते सबद सकल घट पूर्व भक्ति रत काजी पटक पटक है. दस मध्य राधे राधे मोराली में यही रटानंद दस गवेता निपट निकट. नंद दस गवेता निपट निकट. नंद दस गवेता निपट निकट है. देखो री नागारी नट निरंतर कालिंदी तट गोपी नक्के मध्य राजे मुकुट की लटक है. दक्षिण की निकट पितांबर के जटक कंडल किरण रवि रत की अटक. ततते सबद सकल घट पूर्व भक्ति रत काजी पटक पटक है. दस मध्य राधे राधे मोराली में यही रटानंद दस गवेता निपट निकट. नंद दस गवेता निपट. नंद दस गवेता निपट निकट है. नंद दस गवेता निपट निकट है. रासलीलेचं वर्ण आहे. देखो रे नागारी नट आहे गोबी. अगं गोबी बघ बघ बघ, तो नटवर नागार. निरंतर कालिंदी तड यमुनेच्या तीराला गोपी नक्के मध्यराजे मुकुट केलं तर काही गोपिकांच्या मध्यभागी आहेत. काछिद की किन्निकट पितांबर की चटक कुंडल किरण रवि रत की अटक आहे. पिवळा पितांबर प्रदान केलेला आहे. ही रासलीला आहेत. ही साधारण लीला नाही आहेत. लोक या रासलीलेवर टीका करतात. काय तुमचा भगवान गोपिकांशी नाचतो. जेवढ्या गोपी तेवढी रूप भगवंताने घेतले. साधारण मनुष्य काम करू शकतो. आणि ही जी रासलीला आहेत ही देहाशी केलेली क्रीडा नव्हे. या रासलीलेच्या आधी
चिरहरण लिहिलं आहे ते बघा. कृष्णाने गोपींचे वस्त्र पडवले. इथेही लोक शंका उपस्थित करतात, तुमचा भगवान परस्त्रियांचे वस्त्र पडवतो तो भगवान कसा असू शकतो? पण जेव्हा ही लीला केली तेव्हा कृष्णाचं वय किती होतं माहिती आहे? 7 वर्षाचं. आता 7 वर्षाच्या मुलांनी वस्त्र पळवले म्हणजे तिथं काही विकार असतात का? इथे शंका निर्माण होण्याचं काही कारणच नाही. 7 वर्षाचं मूल नव्ह. 7 वर्षाच्या मुलाच्या मनात विकार नसतात. हा भगवंताचा अवतार आहे. मग या चिरहरण लीलेमध्ये काय संकेत देत आहेत भगवान? श्रीमद भागवतात वर्णन आहेत. त्या गोपिका कात्यायनी मातेचं व्रत करीत होत्या. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरे नंद गोपसुतम देवी पतिं मे कुरुते नमः. कात्यायनी मातेचं व्रत करीत होत्या आणि पतिरूपाने कृष्ण प्राप्त व्हावा म्हणून व्रत करीत होत्या. मग कृष्णाला पतिरूपाने प्राप्त करण्याकरता जर त्या व्रत करीत असतील तर त्या परस्त्री आहेत का? मग परस्त्रियांचे वस्त्र पळवले हे म्हणणं या ठिकाणी योग्य नाही आहे. त्या तर भगवान कृष्णाची पतिरूपाने प्राप्त करण्याची इच्छा करीत होत्या. मग त्या परस्त्रिया कशा? दुसरी महत्वाची गोष्ट, एक दोष त्यांच्याकडून घडत होता. त्या गोपी जेव्हा स्नान करण्याकरता गेल्या ना, सगळे वस्त्र यमुनेच्या तीराला ठेवले आणि यमुनेत बुड्या मारल्या. शास्त्र सांगतं, नग्न होऊन स्नान जे करीती त्यांची व्रते होती निरर्थक. नामदेव महाराज सांगतात, नग्न अवस्थेत जर स्नान केलं तर व्रत निरर्थक होतं. आणि हा दोष त्या गोपींकडून घडत होता आणि हा दोष पुन्हा त्यांच्याकडून घडू नये म्हणून भगवान कृष्णाने चिरहरण लीला केली. हा मुख्य उद्देश आहे. आणखी एक कारण आहे, जीव आणि परमात्मा याच्यामध्ये प्रतिबंधक नावाचा एक दोष आहे. तो आहे मायेचा प्रतिबंध. मायारूपी वस्त्र बाजूला केलं म्हणजे या जीवाच्या मध्ये असणारे दोष बाजूला करून एकता निर्माण करण्याकरता प्रतिबंध दूर करणे म्हणजेच वस्त्र बाजूला करणे असा अर्थ आहे. आणखी एक कारण आहेत. भगवान ज्या गोपींना म्हणले, गोपींना बाहेर या, तुमचे वस्त्र मी द्यायला तयार आहेत. त्या गोपी म्हणले, आम्ही बाहेर येऊ शकत नाही कारण आमचे अंगावर कपडे नाही आहेत. मग तुम्ही आत कशा केल्या? सांगितलं, आत गेलो तेव्हा अंधार होता, आता उजेड पडला आहे. तुम्ही स्त्रिया आहात असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही जर स्वतःला स्त्रिया समजत असाल तर तो तुमचा देहांकार आहे. आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुंसकलिंगी नाही. स्त्री पुरुष हे देहाचे धर्म आहे, शरीराचे धर्म आहेत, आत्म्याचे धर्म नाही आहेत. स्त्रीचा आणि पुरुषाचा आत्मा एक असतो. आत्मा भिन्न नाही आहेत. पुरुषाचा आत्मा आणि स्त्रीची आत्मी असं म्हणतो का आपण? नाही. आत्मदृष्टीने जर विचार केला तर मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हा अहंकार आहेत. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवहम शिवहम. देह अहंकार नष्ट करण्याकरता चिरहरण लीला केली. त्यानंतर रास लीला आहेत. अगोदर गोपींचा देह अहंकार नष्ट केला, देहभाव नष्ट केला आणि देहभाव नष्ट केल्याच्या नंतर जी रास लीला आहेत ही आत्मलीला आहे, आत्मक्रीडा आहे. ह्या मिलनानुराग. आणि भगवान त्या गोपींच्या अंतकरणात सूक्ष्म अहंकार जागृत झाल्या. गोपी जेव्हा अहंकाराने लिप्त झाल्या तेव्हा भगवान अदृश्य झाले आणि भगवंताच्या वियोगात त्या गोपी रडायला लागल्या. कानया रे कानया रे कानया रे
विरहानुराग, पूर्वानुराग, मिलनानुराग आणि तिसरा विरहानुराग. त्या विरहात व्याकुळ होणारी कुणी एक गोपीजीचं वर्णन मौली करतायत. कृष्णाच्या वियोगामध्ये वीररूपी अग्नीने तापली ती गोपी. तिला ताप आल्यानंतर तिच्या भोवती बाकीच्या गोपी गोळा झाल्या. कोणी म्हणू लागलेला वारा घाला, कोणी म्हणू लागलं चंद्राच्या शीतल प्रकाशात घेऊन जा, कोणी म्हणू लागलं हिला चंदन लावा म्हणजे तिचा ताप कमी होईल. पण त्या गोपीने सांगितलं भगवान परमात्मा सोडून हे जगत मला शून्य आहे. प्रथम चरणामध्ये कृष्णे वेदियेली विरहिणी बोले, कृष्ण वेदियेली विरहिणी बोले, चंद्रमा करीत उभर गे माये, चंद्रमा करीत उभर गे माये, चंद्रमा दोन झालेले आहेत. अजून महाप्रसाद व्हायचा आहेत. 10-5 मिनिटात आवरून घेऊ. स्वयंपाक तयार आहेत. खाणारे तयार, वाढणारे तयार आहेत. खाने वाला आराम, खिलाने वाला आराम, तो बीच में रोकने का क्या काम. आवरून घेऊ 10-5 मिनिटात. कृष्णे वेधेली विरहिणी बोली, चंद्रमा करीतो वारा गे माय. न लावा चंदन अंगे न घाला विंझण वारा, हरी विणशून्य शेजारू गे माय. कृष्णाचा वेध लागलेली विरहिणी, चंद्राचा शीतल प्रकाश मला उभारा करू लागलेला आहे. मला चंदन लावू नका.
वारं घालू नका. या उपचारांनी माझा ताप शांत होणार नाही. कारण हरी विणशून्य शेजारुगे माये, त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त परमात्म्या वाचून हे जगत मला शून्य आहेत. फक्त माझा परमात्मा आहे. तुझे आण वाहिनगा देवराया बहु आवडसी जीवापासून. जीवाच्या प्राणाच्या पलीकडे प्रेम. संसारामध्ये गरज म्हणून प्रेम असतं. सरपंचांनी कलेक्टरला हुरडा पाटीत निमंत्रण दिलं. गरम गरम हुरडा चोळून चोळून सरपंच कलेक्टर साहेबाच्या हातात देत होते. हुरडा खाता खाता कलेक्टर साहेब म्हणले, सरपंच आपली बदली झाली बरं का. बरं खाऊन झाल्यावर संघाच्यामध्ये सांगितलं बदली झाली. सरपंचांनी हातातला हुरडा तोंडात टाकून घेतला. म्हणले, साहेब आता हुरडा संपला. संसारात असंच असतं महाराज. भक्ताचं आणि भगवंताचं शुद्ध प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम आहे. तुम्ही सगळे इथं का आले बरं? काय मिळणार आहे तुम्हाला इथे येऊन? प्रेमामुळं आलेत ना? प्रेमामुळं आपण सगळे इथं आलात. इथं एखादा राजकीय कार्यक्रम असता तर गाळ्या पाठवा लागल्या असत्या, खर्च द्यावा लागला असता, थोडी गैरसोय झाली तर पुन्हा शिव्या देत गेले असते. या ठिकाणी आपण काय येतो? पंढरीला लाखो वारकरी पांडुरंगा दर्शनाला का जातात? गंगागिरी महाराज सप्ताहाला लाखो लोक का येतात? प्रेम आहे म्हणूनच. परमार्थामध्ये शुद्ध प्रेम असतं. जीवीच्या जीवा प्रेम भावाच्या भावा तुझं वाचून केशवानु नावळे. भक्तीमध्ये प्रेम जीवाच्या प्राणाच्या पलीकडे आहे. तुझी आण वाहिनगा देवराया बहु आवडसी जीवापासोनिया. त्या गोपीने सांगितलं, अगं गोपींनो, तुम्हाला कळत नाही का? माझ्या जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण तो परमात्मा आहे. द्वितीय चरणामध्ये माझे जीवीचे तुम्ही का होणे ना. माझे जीवीचे तुम्ही का होणे. माझे जीवीचे तुम्ही का होणे ना. माझे जीवीचे तुम्ही का होणे. माझी जीवीचे तुम्ही का हो नेणा. माझा बळी तो पंढरीचा रणाव माय.
माझ्या जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या दर्शनाकरता मी व्याकुळ आहे. माझा प्राण कंठात आलेला आहे. लवकर त्या परमात्म्याला माझ्या समोर आणा. जर तो माझ्या समोर आला नाही तर माझा प्राण शिल्लक राहणार नाही. हेच मला तृतीय चरणात सांग. आनंद नंदनो घडी घडी आना घडी घडी आना घडी घडी आना घडी 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 आण्या त्या वेळ वाचते प्राणावमाय. तो परमात्मा जर आला नाही तर माझे प्राण शिल्लक राहणार नाही. इतकी व्याकुळता झालेली आहे. आणि एवढी व्याकुळता जेव्हा भगवत दर्शनाच्या अंतःकरणात निर्माण होते तेव्हा भगवंताचं दर्शन घडतं. महाराज एखादा तानेने व्याकुळ झालेला असावा, पाणी पाणी करीत असावा, अशा वेळेला कोणीतरी अमृत कलश घेऊन त्याच्या समोर यावं, त्याला जसा आनंद होतो त्याप्रमाणे भगवान परमात्मा गोपीच्या समोर प्रगट झाले आणि त्या गोपीला आनंद झाला. शेवटच्या चरणामध्ये बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू गोविंदा. 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 अमृत पान की माय अमृत पान के माय माता देवी तेरा माता देवी तेरा अमृत मानव माय अमृत पान के माय माझ्या जीविते तुम्ही धावून देना. माझ्या जीविते तुम्ही अनेक लीला भगवान करू लागले. त्यामध्ये चौर्य लीला करू लागलेत. गारहाणे येऊ लागलेत. गौडन सांगती गारहाणी रात्री आला तो चक्र पाणी खावणी दैदूत तुपलोनी योगी फोडली विरजणी.
हागे बाई कोणाशी आवरेणा कोटवर सो धिंगाणा. यशोदा म्हणली कृष्णा तू गावात सुद्धा वागत नाही, तुला तर रानात गेलं पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. 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 भगवान गाई सरू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागली. हम पोरा चला आवळू गाई बैसू जेवण बहु केले वणवण पाय पिठे हलाशन खांदे भार पोटे भू काय खेळावा सुख अवया सोडल्या मोठा आजीचा दही कला गोमटा घे हरे घरे देवा दामा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पिंद्या वाटी तशी दरी बांधतात किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान मध्ये भागी बसले. पोती गोपाळ बसले. भगवान कला कथा यमुनेच्या तीराला करूया कला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्राचं उपास्य कुळदैवत श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आईसाहेब रुक्मिणी माता माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय चतुर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन रौप्य महोत्सवी वर्ष आणि जगद्गुरु तुकोबरायांचा त्रिशतकोत्तर 375 वैकुंठ गमन सोहळा या निमित्ताने संपन्न होत असलेला भव्य दिव्य स्वरूपामध्ये श्री संत ज्ञानेश आश्रम झोळे खांडगाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. या कार्यक्रमाचं आम्ही सांगत असतो की झोळे आणि खांडगावच्या शिवेवर हा कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाचा एक हात झोळे आहे आणि एक हात खांडगाव आहे. आणि आपण म्हणत असतात जुने लोक 5 बोटाने दान करावं. गणेशवाडी एरंडेमळा झोळे खांडगाव खांडेश्वर मळा ही एका हाताची 5 बोट आहे. या सर्व 5 बोटाच्या दानातून हा कार्यक्रम संपन्न होतो. त्याच्यामध्ये याचं संयोजक एरंडेमळा गणेशवाडी झोळे खांडगाव खांडेश्वर मळा ग्रामस्थ आणि तरुण मंडळ आणि माता माऊल्या सर्व पुरुष वर्ग सर्व मिळून या कार्यक्रमाचं आयोजन करतात. ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज पूर्वीच्या काळामध्ये विज्ञान एवढं प्रगत नव्हता. त्यावेळेला बेटाला जोडलेली जी जिल्हे आहे नगर जिल्हा औरंगाबाद जिल्हा आणि नाशिक जिल्हा. आता योगीराज गंगागिरीजी महाराजांचं कार्य विश्वव्यापी झालं. सर्वात माऊलीचा सोहळा तुकोबरायांचा सोहळा पंढरपूरचा सोहळा आणि मग मोठं नाव जर कोणतं असेल तर योगीराज गंगागिरी महाराजांचा सप्ताह. आणि म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून गुरुवर्य मी त्यांना असं संबोधत असतो का कलियुगाचे शुकाचार्य प्रातस्मरणीय रामगिरीजी महाराज यांच्या 12व्या तपपूर्ती सोहळ्याच्या वेळेला काल्याची सेवा महाराजांची झाली. या वेळेला महाराजांच्याकडे आम्ही गेलो आणि विनंती केली, महाराज रौप्य महोत्सव आहे, आमच्या जीवनात काही नंतर 61वी नामकन तमकन काहीच नाही आहे, फक्त तुमचे चरणस्पर्श या ठिकाणी 25व्या वर्षात आश्रमात लागावे एवढी इच्छा आहे. आणि बाबांनी महाराजांनी अगदी 1 दिवस मागं घेतला, कारण उद्या योगीराज गंगागिरी महाराजांचा पुण्यतिथीचा सप्ताह सुरू होतो आणि म्हणून सप्तमीची तारीख आपल्याला दिली. अतिशय आज महाराज खूप प्रसन्न वाटले मला, आनंदात आज खूप सुंदर असा कार्यक्रम महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे. मी प्रथमतः महाराजांचं हे बेटाचं कार्य करत असताना त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घ आयुष्य लाभावं,
अशी आपणा सर्वांच्या वतीनं पांडुरंगाकडे माऊलीकडे योगीराज गंगागिरी महाराज सद्गुरू जोग महाराज यांच्याकडे प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी महाराजांचं जीवन आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. भगवंताचा जसा बाणा आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम्. मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास आणि कठीण वज्रास भेदू ऐसे. काय एक मला जास्त इंग्रजी येत नाही, पण असं एक वाक्य आहे, ट्रीट फॉर टॅट आहे का नाही. हे सर्व विश्वाला कळालेलं आहे का गुरुवारी महाराज काय आहे म्हणून. हां, आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं कार्य करत असतानाच हिंदुत्वाविषयी, आपल्या देशाविषयी, धर्माविषयी नितांत अशी श्रद्धा त्यांच्या जीवनामध्ये आहे. असतो या ठिकाणी महाराज आले आणि आपलं जन्मभूमी माझी आणि कर्मभूमी, जन्मभूमीतली मी बोललोच, औरंगाबाद जिल्ह्यातली मंडळी आहे, नगर जिल्ह्यातली आहे, नाशिक जिल्ह्यातली आहे, तिन्ही जिल्ह्यातली, आणि संगमनेर अकोले तालुक्यातील आमचे सर्व विशेषतः विठ्ठल महाराज शेळके आहे. आणि सर्व महाराज मंडळी, आता मला सर्वांची नावं घ्यायला या ठिकाणी वेळ नाही. तसं आपण सकाळी दिंडी झाल्यानंतर नाश्ता केलेला आहे, परंतु खूप आणि वेळ या ठिकाणी झाला असल्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी राजकीय क्षेत्रातीलही मान्यवर भेट देण्याकरता आले. आपल्या तालुक्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी या ठिकाणी भेट दिली. आणि या कार्यक्रमाकरता खांडगाव, झोळे सर्वच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित आहे. झोळ्याचे माजी सरपंच माधवराव वाळे आहे, गोविंदभाऊ खर्डे, आणि विद्यमान सरपंच प्रगतीताई आहे, आदी करून किरणभाऊ नवले, हे सर्व इकडचे भारतदादा असतील, रमेशभाऊ आरगडे असतील, आहे का नाही, बादशूदादा असतील, आता विकासभाऊ आहे. आणि म्हणून सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर, पोलीस पाटील, ग्रामस्थ सर्व या कार्यक्रमाला जोडलेले आहे. रमेश भाऊ, सोमनाथ दादा यांनीसुद्धा या ठिकाणी चांगलं योगदान सहकार्य कार्यक्रमाकरता केलेलं आहे. हां, आणि आदरणीय विद्यमान आमदार खताळ भाऊ, आपले अमोल भाऊ खताळ, ते या ठिकाणी आलेले. आणि दुसरे युवा कार्यकर्ते आपले काय राजन भाऊ शिंदे, ते या ठिकाणी येऊन गेले. आशीर्वाद म्हणून आपल्या कार्यक्रमाला या भागात आपले 2 स्थान आहे, एक ओम इच्छापूर्ती कोपारेश्वराचं आणि एक खांडेश्वराचं, म्हणून 2 महात्मे आपले स्वामी सीताराम बाबा आणि स्वामी दयानंद स्वामी आहे. भरत महाराज शास्त्री या ठिकाणी 7 दिवस आहे. आणि सर्वांचे शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांचे आशीर्वाद आहे. आणि गुरुवर्य रामगिरी महाराजांचे आशीर्वाद या कार्यक्रमाकरता आहे. असा हा कार्यक्रम संपूर्ण व्यवस्थित संपन्न होत असताना याच्यात हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता पंचक्रोशीतले टाळकरी आहेच आहे, परंतु पहिल्यापासून सप्ताह सुरू झाल्यापासून सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज गुरुकुल संस्था पाबळेश्वरचे संस्थापक श्री नवनाथजी महाराज मस्के, अध्यक्ष भगवान महाराज डमाळे आणि सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाला साथ केलेली आहे. आणि म्हणून सर्व पारायण करणारे, पहारा करणारे, काकडा करणारे सर्व अन्नदाते, आजचं खरं अन्नदात या ठिकाणी मी सांगत असतो की माझ्या परमार्थिक कार्यामध्ये सुतार समाजाचं विशेष सहकार्य आहे. आता सर्वांचा उल्लेख करत नाही, पण आजचं अन्नदान आमचे आदरणीय श्री दिनकर रघुनाथ वागचौरे साहेबांचं आहे. आणि आज गुरुदक्षिणा म्हणून आपल्या खांडेश्वर मळ्यातील मोहन बजरंग गुंजाळ यांची गुरुदक्षिणा या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं या सर्वच भाविकांना मी या ठिकाणी आजच्या प्रसंगी शतशः दंडवत करतो. हा सप्ताह काही तुमचा माझा एकट्याचा नाही आहे, तुमचा एकट्याचा नाही. ब्रह्मलीन माणिकगिरी बाबा म्हणत असते का तू काही एकटा टिकूजी लागून गेला नाही, म्हणून मी काही टिकूजी एकटा नाही, तर तुमच्या सर्वांच्यामुळे हा कार्यक्रम घडलेला आहे. तुमचे सदैव ऋण आशीर्वाद या कार्यक्रमाकरता आहे, म्हणून मी तुमच्या सर्वांचं या निमित्ताने एक ऋणी समजतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी समर्पित करतो. रामकृष्ण हरी जय हरी. वृक्षारोपण करता आदरणीय मधुकरजी सातपुते ते या ठिकाणी आलेले. महाराज त्या वृक्षाला स्पर्श करतील आणि या कार्यक्रमाचं रौप्य महोत्सवाचं एक अविस्मरणीय स्मरण म्हणून हा वृक्ष या ठिकाणी पाठीमागं बांधावर लावला जाईल. या मधु तुम्ही या तुम्ही या कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हा आता एक सूचना, दोन्ही गावातील तरुणांनी सर्व लोकांना जीव घातल्याशिवाय जेवायचं नाही. हा विठाला हो ऐका ऐका, आमचे सर्व महाराज मंडळीचे सर्व बेटाचे सर्वच आमचे परमपूज्य मधुकर महाराज कडलक यांचं नामोल्लेख, विश्वस्त यांचं नामोल्लेख राहिलं होतं. रामकृष्ण हरी. हो कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी बघा.